या अगोदर पूर्वीच्या काळात ह्या बायका खूप शांत राहायच्या, पण त्यांची शांती भंग होऊन त्यांनी अशी क्रांती करून टाकली की नवरा पोर सासू सासरे आजूबाजू देर भावजे सगळ्यावर त्यांची छाप पडलेली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणी जात नाही. अगोदरच्या काळात बायको नावाचा प्राणी आपली सगळी कामे स्वतः करायच्या, कोणाची एक नाही दोन नाही, सगळे कामं व्यवस्थित टापटीप ठेवायच्या, डोक्यावरचा पदर कधी पडू न द्यायच्या. पण आता या 15-20 वर्षाच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की बायको नावाचा प्राणी काम कमी करून बहाणे जास्त करतो, डोकं कमी चालवून तोंड जास्त चालवतो, नवऱ्याचं जीवन असं विस्कळीत करून टाकलंय. तर काय निबंध आणला बाबा या दाद्यानं. मॅडमला चिकर येते काय की आज खाते मॅडमचा मारी. या बायको नावाच्या प्राण्यांनी आपली दहशत अशी निर्माण केली, अशी दहशत निर्माण केली, एखादा बिना लग्नाचा पोरगाही लग्न करायला मागे पुढे पाहतो, भीतो, घाबरतो. तो लग्न झालेल्या माणसाकडनं सल्ले घेतो आणि लग्न झालेली माणसं त्याला असा सल्ला देतात की बाबा पूर्ण आयुष्य बिना लग्नाचं काढ, पण बायको करू नको, कारण तिची जर एकदा कटकट मागं लागली, भणभण मागं लागली तर जगणं मुश्किल होतं. म्हणून पोरं लग्न करायला सुद्धा माघार घ्यायला लागले.